नमस्कार. दसरा म्हटलं की सगळ्यात आधी आठवण होते ती म्हणजे रावण दहनाची. रावण दहनाचा हा सोहळा साजरा होताना उत्तरेकडून जसं जसं दक्षिणेकडे येऊ तसा तसा तो कमी कमी होताना दिसतो. जर तुम्ही श्रीलंकेत गेलात तर श्रीलंकेत तुम्हाला लोक रावणाला पूजताना दिसतील. हे असं का व्हावं? आजपर्यंत आपण समजत असलेला विध्वंसकारी, अवगुणी, व्यभिचारी रावण, ज्याच्या मृत्यूसाठी साक्षात विष्णूला त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र म्हणून जन्म घ्यावा लागला, तो रावण नक्की कोण आहे? ह्याच रावणाचं चरित्र शब्दबद्ध केलं आहे शरद तांदळे लिखित रावण राजा राक्षसांचा ह्या पुस्तकात. मी योगिता वाकचौरे. पुस्तकांवर बोलू काही या सदरामध्ये ह्या पुस्तकाचं मलपृष्ठ वाचून दाखवणार आहे. मलपृष्ठावरचा मजकूर मला वाटतं या पुस्तकाचा आणि रावण जीवनाचा सार आहे. आसमंत भेदरणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, नीती, न्याय आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेऊन अस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वतःचं साम्राज्य उभा करणारा राक्षसांचा राजा आहे रावण. हजारो वर्षांपासून जाळत आला तरीही संपलो नाही. आजवर कथा, साहित्य, पुस्तके यातून मी कधी बोललो नाही, त्यामुळेच तुम्हाला कधी समजलो नाही. दुर्गुणी, अवगुणी म्हणून मला हिणवलं गेलं. बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावण संहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जाती जमाती यांना एकत्र करून मी राक्षस संस्कृतीचा पाया रचला. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद इत्यादींसारख्या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही मला खलनायक ठरवून माझी कायम अवहेलनाच केली. अवहेलनेच्या फेऱ्यात गुरफटलेल्या माझ्या आयुष्याचं सार वाईट विशेषणांची बरसात करत मानलं गेलं. हजारो वर्षांपासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो. विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपाळी लावावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडलीच तर मारावं आणि मरावंही लागतं. माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, आलेली अनपेक्षित वादळं, त्यानंतर विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर लंकाधिपती झालो. इतर राजांसारखी मी एकट्याने सुख उपभोगली नाहीत. माझी जनता ही सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षांपासून अनौत्तरित असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्याचा, माझ्या अंगभूत व्यक्तिमत्वाचा धांडोळा कधी घेतलात तुम्ही? माझं आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भरलेलं आहे. स्वतःच्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केलं. मला न जाणता माझी प्रतिमा जाळणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते. सीतेचं अपहरण केलं म्हणून मला दोष देतात, पण मी तिची विटंबना केली नाही हे कसं विसरता? हे पुस्तक वाचलं आणि अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. रावण जीवनाचा हा प्रवास जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. काल्पनिकतेतून वास्तववादी विचार करायला लावणारी आणि उघड्या डोळ्यांनी समाजाकडे बघायला लावणारी ही कादंबरी आहे. सर्वांनी वाचावी आणि स्वतःच ठरवावं कोण होता हा रावण, खलनायक की महानायक. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.